पेपर फुटीमुळे 3 मे रोजी झालेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आणि आता 21 जूनला पुन्हा एकदा ही परीक्षा 22 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी देणार आहेत, त्यांना पुन्हा बसावं लागणार आहे। 22 लाख विद्यार्थ्यांप्रमाणे केंद्र सरकार देखील एका आगळ्या वेगळ्या परीक्षेला आता सामोरं जात आहे आणि ही परीक्षा आहे पेपर फुटीमुळे गमावलेली विश्वासार्हता पुन्हा मिळवण्याची। या परीक्षेत पास होण्याकरता सरकारचा कसा अभ्यास सुरू आहे, पाहूया हा रिपोर्ट। NEET खरं तर वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थी ही परीक्षा देतात। मात्र या नीटमुळे यंदा केंद्र सरकारचीच अग्नी परीक्षा सुरू आहे। यावर्षी 3 मे रोजी नीटची परीक्षा झाली होती, मात्र परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका फुटल्याचं उजेडात आलं। आता 21 जूनला ही पुनर्परीक्षा होतीये। दुधाने तोंड पोळल्यावर आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ताकही फुंकून प्यायला सुरुवात केली। एका नीट परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाबरोबरच संरक्षण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय देखील कामाला लागले। एवढंच नव्हे तर प्रत्येक पायरीवर पंतप्रधान कार्यालयाला माहिती पुरवावी असे आदेश देण्यात आले। 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका टेलिग्रामवर व्हायरल झाल्या होत्या। तसंच पेपर फुटीचे बनावट पुरावे तयार करण्यासाठी देखील टेलिग्राम ॲपचा वापर करण्यात आला होता। त्यामुळे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने 22 जूनपर्यंत टेलिग्राम ॲपच्या वापरावर निर्बंध लागू केले आहेत। 22 जूनपर्यंत टेलिग्रामवर निर्बंध। माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम 69 अनुसार टेलिग्राम ॲपवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत। हे निर्बंध 22 जून 2026 पर्यंत लागू असतील। मेसेज एडिट करण्याचं फीचर 30 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश टेलिग्रामला देण्यात आले। नीट परीक्षेशी संबंधित टेलिग्रामवरच्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केंद्र सरकारने केलंय। परीक्षेशी संबंधित माहिती फक्त neet.nta.nic.in आणि NTA अधिकृत हँडलवरूनच घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। आपण एक हर्डल क्रिएट केलेला आहे की जेणेकरून जे आधी इझिली अवेलेबल म्हणजे इझिली लीक होत होते ते आता हळूहळू रिस्ट्रिक्ट होत राहतील। आता ह्याच्यात पुढे जाऊन सेंट्रल गव्हर्नमेंट जे पॉझिटिव्हली काम करते ते पुढे जाऊन AI किंवा ब्लॉकचेनचा सुद्धा वापर ह्याच्यात करू शकतील। कुणी लीक करायचा प्रयत्न केला तर त्याच्यापर्यंत तातडीने पोहोचू शकतात एजन्सीज पोहोचू शकतात आणि ह्याचं पुढचं स्टेप म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट हेही करू शकतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ब्लॉकचेनची मदत घेऊ शकतं। टेलिग्रामवर निर्बंध आणण्याच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी जोरदार टीका केली आहे। नीटच्या पुनर्परीक्षेसाठी मोदी सरकारने टेलिग्राम तात्पुरतं बंद केलंय। मोदींनी सर्वप्रथम केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला हवा, कारण त्यांनी कोट्यवधी तरुणांच्या भविष्याला जणू ब्लॉक केलंय। वायुदलाचा वापर असो, टेलिग्रामवरचे निर्बंध असो किंवा छोट्या मोठ्या आरोपींना पकडून पेपर फुटीच्या मुख्य सूत्रधारांना वाचवण्याचं काम असो, हे सर्व मोदी सरकारला करावं लागतंय। कारण गेल्या 10 वर्षात तब्बल 90 पेपर फुटीच्या घटना घडल्या आहेत। 9 कोटी तरुण या गैरव्यवस्था आणि भ्रष्टाचाराचे परिणाम भोगतायत। सरकार आपल्या अपयशावर आणि निष्काळजीपणावर आणखी किती काळ पडदा टाकणार आहे? कुंपणाने शेत खाणं या म्हणीचा अर्थ समजवण्यासाठी 3 मेच्या नीट परीक्षेचं उदाहरण देणं एकदम संयुक्तिक ठरेल। कारण प्रश्नपत्रिका बनवण्याची जबाबदारी ज्या प्राध्यापकांवर होती त्याच प्राध्यापकांचे हात पेपर फुटीमध्ये गुंतले। आता केंद्र सरकारने कुंपणावर लक्ष ठेवण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत हा संशोधनाचा विषय आहे। वाहतुकीदरम्यान प्रश्नपत्रिकांना पाय फुटू नये यासाठी संरक्षण खात्याला कामाला लावण्यात आलंय। नीटची प्रश्नपत्रिका घेऊन लष्कराची हेलिकॉप्टर देशभर घिरट्या घालतायत। एकीकडे 21 जूनला होणारी नीटची पुनर्परीक्षा व्यवस्थित पार पडावी म्हणून केंद्र सरकारच्या 3 खात्यांनी कंबर कसली, तर दुसरीकडे पेपर फुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनाचं सत्र सुरूच ठेवलंय। 6 तारखेला आपण पाहिलं होतं जंतर मंतरला किती मोठं आंदोलन झालं होतं आणि तिथून आम्ही रिक्वेस्ट केली होती एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान यांना की आता तरी तुम्ही कुठे ना कुठे तुम्ही जिम्मेदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे। आम्ही हे 6 तारखेला त्यांना रिक्वेस्ट केली होती आणि आम्ही 13 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलं होतं। जर 13 तारखेपर्यंत राजीनामा देणार नसतील तर आम्ही हे आंदोलन देशव्यापी घेऊन जाऊ असं बोललो होतो। ह्या सगळ्या देशभरातून आता सगळे युवा सगळे स्टुडंट्स येत्या 20 जूनला
दिल्ली येथे येणार आहे आणि आम्ही पुन्हा आमचं एक शांतीपूर्ण आंदोलन करणार आहे आणि यावेळेस आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय मागं जाणार नाही. 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेसाठी 22 लाख विद्यार्थ्यांनी दिवस रात्र एक करून अभ्यास केला होता. मात्र परीक्षा घेण्यात सरकार कमी पडल्यामुळे त्या 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत, त्यांच्या आईवडिलांनी घेतलेले कष्ट हे सगळं वाया गेले. आता 21 जून रोजी पुन्हा एकदा लाखो विद्यार्थी नीटची परीक्षा देतील. मात्र विद्यार्थ्यांपेक्षा सर्वात मोठी परीक्षा असणार आहे ती सरकारची. पेपरफुटी प्रकरणामुळे गमावलेली विश्वासार्हता पुन्हा मिळवण्याचं आव्हान सरकारसमोर असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई.